जर आपण आपला ग्रोथ रेट सस्टेन करू शकलो तर पुढच्या 2 ते 3 वर्षात UAE आणि सिंगापूर या देशांच्या अर्थव्यवस्थेला देखील आपण मागे टाकू, आपला विस्तार त्यांच्यापेक्षा देखील मोठा होईल। भाजप विरोधात बोलणे म्हणजे आजच्या डेटला गुन्हा झाला आहे। म्हणजे की भाजप सरकारने काही जरी स्कॅम केला, फ्रॉड केले किंवा काही चुकीची वक्तव्य दिली तरी सगळ्यांनी ते मानली पाहिजेत। जर कोणी त्यांच्या विरुद्ध बोललं जातं तर त्याला असं बोललं जातं की हा काँग्रेसचा फॉलोअर आहे, हा ह्या पार्टीचा फॉलोअर आहे, हा चुकीच्या व्यक्तींना हे करतोय। पण तुम्ही विचार करा, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हे बोलणं पटतंय का? खरंच त्यांना महाराष्ट्राची जाणीव आहे का की महाराष्ट्रात सध्या काय परिस्थिती चालू आहे? ते कोणाशी कंपेअर करतात आहे? मी तुम्हाला सांगतो, पुढची 100 वर्ष पण शक्य नाहीये की आपल्याला त्या देशांशी कंपेअर करणं। आधी आपला महाराष्ट्र, भारत देश साध्या सोयी सुविधा असतात ना, त्यांना पूर्ण केल्या पाहिजेत। तेव्हा जाऊन तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला विचारा की खरोखर हे शक्य आहे का? काही पण स्टेटमेंट आणि काही पण करणं, आणि असं काही आपण व्हिडिओ किंवा पोस्ट करतो तेव्हा महाराष्ट्र सरकार नवीन कायदा काढते, तुम्ही हे नाही करू शकत, तुम्ही नाही करू शकत। अरे लोकशाही संपत चालली आहे, ह्याच्यापेक्षा वाईट आजपर्यंत अवस्था कधी झाली नव्हती। आणि त्यातल्या त्यात हे असे स्टेटमेंट्स आणि महाराष्ट्राची खरी अवस्था महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला माहिती आहे।